तुम्हाला पेंटिंग शिकायची आहे पण बजेटमध्ये काय घ्यायचं कळत नाही तर हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी सोनिया। आज आपण आलो आहोत APMC मार्केट वाशीला। इथे मी तुम्हाला पेंटिंगसाठी लागणारं मटेरियलबद्दल, त्यांची प्राइस आणि ब्रँडबद्दल कंप्लीट गाईड करणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की पहा। तर आपलं पहिलं प्रोडक्ट आहे कॅनव्हास बुक। तर बेसिकली ह्यात 10 पेजेस असतात। तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर हा बुक बेस्ट असेल। नेक्स्ट आपला प्रोडक्ट आहे वॉटर कलर पेपर। जर तुमचं पेपर फोल्ड होत असेल तर हे नक्की वापरा। ह्यात तुमचं पेंटिंग करताना पेपर फोल्ड नाही होणार। नेक्स्ट प्रोडक्ट आहे कॅनव्हास बोर्ड। हे डिफरंट साइजेसचे असतात। ह्यात फक्त डिफरन्स इतकाच आहे की जर तुम्हाला हे वॉलवर लावायचं असेल तर पाठी तुम्हाला अटॅचमेंट लावायला लागेल। नेक्स्ट प्रोडक्ट असतात स्ट्रेच्ड कॅनव्हास। हे तुम्ही डायरेक्ट खिल्याला लावू शकता। ह्याच्यात पण व्हरायटी ऑफ साइजेस असतात, स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल। जसं की मी तुम्हाला दाखवते, ह्याची साईज आणि प्राइजेस मी तुम्हाला साईडला मेन्शन करून देईन। हा स्क्वेअर शेपचा आहे, ट्रायंगल शेपचा पण आहे, हा ओव्हल शेप आहे। हे ऑलरेडी स्ट्रेच केलेले असतात। ह्याच्यासोबत तुम्हाला अजून काहीच भेटत नाही। तुम्ही हे डायरेक्ट वॉलवर लावू शकता और ASLवर लावू शकता। शॉपमध्ये अजून व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत, डेकोरेटिव्ह मटेरियल। हे ब्रशेस आहेत, हे इंडिव्हिज्युअल ब्रशेस तुम्ही घेऊ शकता। पेंटिंगसाठी स्टार्टिंगला तुम्हाला फक्त 3-4 ब्रशेसनी चालू करू शकता तुम्ही पेंटिंग। जसं की एक फ्लॅट ब्रश, एक स्मॉल फ्लॅट ब्रश, एक स्मॉल फाईन ब्रश, मीडियम राऊंड ब्रश। एवढे ब्रश पुरेसे आहेत सुरुवात करायला। बाकी तुम्हाला ब्रशेस सेटमध्येही भेटतील। व्हरायटी ऑफ सेट्स आहेत, व्हरायटी ऑफ ब्रँड आहेत। मी पर्सनली कॅमल ब्रँड आणि ब्रूस्टोचे वापरते। हे फ्लॅट ब्रशेस आहेत, अँग्युलर ब्रशेस। हे सेटमध्ये भेटतात, हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल नाही भेटणार। हां, इंडिव्हिज्युअल अँग्युलर ब्रश वगैरे भेटतील पण सेटमध्ये पण असतील। मी इंडिव्हिज्युअलच घेते, मी सेट युजली नाहीच घेत। हे सिंगल पेंट्स आहेत, ॲक्रेलिक पेंट। हे सिंगल घेतलं तर एक पेंट तुम्हाला 25 पर्यंत भेटेल। फेविक्रिल आणि कॅमल ब्रँडचे हे भेटतात। हे तुम्ही तुमच्या पेंटिंगच्या अनुसार तुम्ही घेऊ शकता। मी एकच टिप देईन, कधी पण पेंट्स घेताना व्हाईट कलर जास्त घ्यायचं आणि ब्लॅक कमी, कारण की ब्लॅक खूप रेअरली यूज होतो पेंटिंग्समध्ये। कलर पॅलेट्स आपल्याला 31 ते 100च्या रेंजमध्ये भेटतील। तुम्ही तुमच्या आवडीनिवडी अनुसार घेऊ शकता। ब्रूस्टो ॲक्रेलिक आर्टिस्ट कलर आणि नॉर्मल कलर्समध्ये फरक इतकाच असतो। आर्टिस्ट कलर थोडे पिगमेंटेड असतात आणि नॉर्मल कलर कमी पिगमेंटेड असतात। हे व्हरायटी ऑफ ब्रँड आहेत आर्टिस्ट कलरचे, कॅमल, ब्रूस्टो। ह्याचे प्राइस डिटेल्स मी तुम्हाला मेन्शन करेन साईडला। हा फेविक्रिल ॲक्रेलिक कलर आहे। हा पूर्ण बॉक्स तुम्हाला 200च्या रेंजमध्ये भेटेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट पेंटिंग बघायची असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लोरल पेंटिंग शिकणार आहोत। त्याचं नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। थँक्यू।